तर नाशिकमध्ये जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्या सभास्थळावरून आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। किरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सगळ्या कार्यक्रमांनंतर सभा आयोजित करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने तिथली तयारी सुरू आहे? आजचा दौरा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। पहिल्यांदा ते नाशिकमध्ये येतील। नाशिकच्या ओझर विमानतळावरती जे 10च्या आसपास त्यांचं आगमन होईल अशा पद्धतीचं माहिती आहे। त्यानंतर ते निलगिरी बाग येथे तयार केलेलं आहे, जे हेलिपॅडवरती येतील आणि तिथे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना रिसीव्ह करतील, वेलकम करतील आणि त्यानंतर त्यांचं रोड शो होईल आणि त्या रोड शो नंतर ते रामघाटावर जाणार आहेत। रामघाटावर जाऊन ते जलपूजन करणार आहेत। या खरं तर रामकुंड परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित असतील। त्या मोदी त्यांना भेटतील आणि त्यानंतर ते कार मंदिरामध्ये येतील। कार मंदिरामध्ये आल्यानंतर तिथे रामाचं ते दर्शन घेतील आणि दर्शन घेतल्यानंतर मुख्य जो कार्यक्रम आहे राष्ट्रीय जे ते युवा महोत्सवच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील। अत्यंत भव्य अशा पद्धतीचं हे मंडप इथे तयार करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी देशभरातून हजारो लाखो विद्यार्थी नाशिकमध्ये दाखल झालेला आहे। संपूर्णपणे 5 दिवसाचा हा राष्ट्रीय युवा महोत्सव असणार आहे। या युवा महोत्सवामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतील, कल्चरल कार्यक्रम असतील, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतील, अशा पद्धतीचे कार्यक्रमांचं आयोजन हे 5 दिवस करण्यात आलेलं आहे आणि त्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। नाशिकचं हे तपोवन मैदान आहे, अत्यंत मोठं मैदान आहे। 18 एकर परिसरामध्ये हा मैदान आहे। 1 लाख ते 1.25 लाख लोक इथे बसतील अशा पद्धतीची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। नागरिक जे मोदींना ऐकायला येणार आहेत त्यांची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यानंतर अशा टप्प्याटप्प्याने जे लोक येतील त्यांची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। एकदम पुढे आपण बघितलं तर VIP लोकांसाठी इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। जवळपास 1 लाख ते 1.25 लाख लोक बसतील अशा पद्धतीची तयारी आणि व्यवस्था या तपोवन मैदानामध्ये करण्यात आलेला आहे। कारण हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। आगामी लोकसभा निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने आज नरेंद्र मोदी इथे काय बोलतात का हेही बघणं महत्त्वाचं असेल। आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि त्याच दिवशी दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सव हे देशात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जातात आणि यावर्षी आजच्या दिवशी नाशिकमध्ये या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे।